वसा जनसेवेचा. शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातून पुन्हा एकदा राज्य सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत तुपकर यांनी सरकारच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेवर जोरदार हल्लाबोल करत ही कर्जमाफी नसून तडजोडीची ओटीएस स्कीम आहे, सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे असा गंभीर आरोप केला. याच वेळी 9 ऑगस्ट क्रांती दिनानंतर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची घोषणाही त्यांनी केली. गेल्या काही महिन्यात कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान, शेतमालाचे प्रश्न, उपोषण आणि राज्यभर गाजलेल्या आक्रमक आंदोलनामुळे सरकारला अडचणीत आणणारे तुपकर आता पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी संवाद दौऱ्यावर असून कोल्हापूरमधून त्यांनी सरकारविरोधात संघर्षाची नवी दिशा जाहीर केली आहे. कर्जमाफी की ओटीएस? 56 लाख शेतकऱ्यांचा सिबिलचा प्रश्न ऐरणीवर. पत्रकार परिषदेत बोलताना तुपकर म्हणाले, सरकारने 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात सरकारने वन टाइम सेटलमेंट म्हणजेच ओटीएसचा मार्ग स्वीकारला आहे. या पद्धतीत सरकार फक्त मुद्दल भरणार असून व्याज बँकांनी राईट ऑफ करावे अशी भूमिका घेतली आहे. पण या निर्णयाचा सर्वात मोठा फटका तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना बसणार असून त्यांच्या सिबिल स्कोअरवर कायमचा डाग बसू शकतो असा गंभीर आरोप त्यांनी केला. उद्या एखाद्या शेतकऱ्याला पीक कर्ज व्यतिरिक्त गृहकर्ज, शिक्षण कर्ज किंवा व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असेल तर खराब सिबिलमुळे बँका त्यांना दरातही उभे करणार नाही. त्या भविष्यातील आर्थिक उद्ध्वस्ततेची जबाबदारी सरकार घेणार का? मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री या प्रश्नावर बोलायलाही तयार नाहीत अशी टीकाही त्यांनी केली. सिटी न्यूज. राज्य सरकारनं जी अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना आणली आहे, या योजनेमुळे शेतकऱ्यांची मोठी फसगत पण होणार आहे. असं आहे की सरकारने म्हटलंय की आम्ही 35% रक्कम सरकार भरणार 2021च्या पूर्वी थकीत असलेल्या शेतकऱ्यांची, उर्वरित रक्कम बँकेने राईट ऑफ करायची आहे, बँकेने माफ करायची आहे. आता बँकेने जर शेतकऱ्यांची रक्कम राईट ऑफ केली किंवा ती रक्कम सोडून दिली तर 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार आहे महाराष्ट्रातल्या. हा एक अत्यंत जटिल मुद्दा आहे. आणि एकदा सिबिल खराब झालं तर त्या शेतकऱ्याला आता कर्जमाफी मिळेल, पण त्याचं सिबिल खराब झालं तर त्याच्या मुलासाठी त्याला एज्युकेशन लोन घेता येणार नाही, त्याला होम लोन घेता येणार नाही, त्याला व्यापारी कर्ज घेता येणार नाही, त्याला कुठली सीसी करता येणार नाही किंवा शेतीपूरक जे कर्ज त्याला घ्यायचे ते त्याला मिळणार नाही. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा.